नमस्कार मित्रांनो, लग्नाची बेडी या येणाऱ्या काही ट्विस्टमध्ये असे होणार की विनायकच्या हक्कासाठी सिंधूने शेवटी मधुबरोबर केससुद्धा लढण्याचे ठरवले असते। कारण मधु तर ही विनायकला घेऊन पळून गेली असते। तिला असे वाटत असते की सिंधूने विनायकवर हक्क घेऊ नये, पण सिंधू म्हणत असते की मला विनायकला कोर्टामध्ये आणि कोर्टाची पायरी कधी चढून द्यायची नाही, त्यामुळे मी माझ्या विनायकच्या मनाचा सुद्धा विचार करते। म्हणून सिंधू केस मागे घेते आणि त्यानंतर ती मधुला म्हणत असते की विनायकवर तर हक्क मी घेणारच। तेव्हा मधु ही विनायकला घरामध्येच ठेवत असते, स्कूलमध्ये सुद्धा त्याला जाऊन देत नसते। तेव्हा राघव आणि घरातील सर्वजण मधुवर ओरडतात की आता विनायकसाठी त्याचा अभ्यास खूप महत्त्वाचा आहे आणि आता एक्झामसुद्धा जवळ आलेले आहे। तर प्रिन्सिपल मॅडमसुद्धा घरी फोन करतात आणि विनायकला शाळेमध्ये येणे खूप गरजेचे आहे असे सांगतात। तेव्हा विनायक हा शाळेमध्ये आल्यानंतर विनायकचा अभ्यास खूप काही पेंडिंग राहिलेला असतो, त्यामुळे काही विद्यार्थ्यांसाठी प्रिन्सिपल मॅडमने एक्स्ट्रा क्लास सुरू केलेले असतात आणि ते सर्व क्लासेस सिंधू घेत असते। तेव्हा मात्र विनायकला खुश झालेला असतो की सिंधू आंटीच ही आपले क्लास घेते आणि सावीसुद्धा असते। त्यानंतर क्लास संपल्यानंतर सिंधू ही विनायकला म्हणते की बाळा तू थांब, मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं। तर मधु इकडे विनायकला शोधत शोधत येतच असते आणि राघवला फोन करून सांगते की सर्व काही मुले ही घरी गेली पण आपला विनायक काही सापडत नाही। तर राघवसुद्धा खूप घाबरतो आणि घाईने तो स्कूलमध्ये सुद्धा आलेला असतो। त्यानंतर सिंधू ही विनायकला घेऊन टेरेसवर गेलेली असते आणि मोबाईलमध्ये एका लहान बाळाचा फोटो आणि सिंधूसोबतचा म्हणजे अंकुरचा फोटो ती दाखवते। तर लगेच विनायक विचारतो की हा फोटो कुणाचा आहे सिंधू आंटी? तेव्हा सिंधू म्हणत असते की अरे माझा छोटासा राजकुमार आणि सावीचा मोठा भाऊ। तर विनायक म्हणतो की मग आता तो कुठे आहे? तेव्हा लगेच सिंधू म्हणते की तो कुठे असेल, माझ्या समोरच आहे आणि विनायक तूच माझा मुलगा आहे असे ती विनायकला सांगते। तेव्हा मात्र त्याचवेळीच तेथे मधु येते आणि मधु म्हणते की नाही विनायक तू हिचा मुलगा नाही, ही तुला फसवण्याचा प्रयत्न करते आणि मी तुला जी गोष्ट सांगितली होती ना, एक जादूगारीन येईन ती माझ्या राजकुमारला माझ्यापासून दूर करेल, म्हणजे ती जादूगारीन दुसरी तिसरी कोणी नसून हीच आहे। म्हणून विनायकचे ती कान भरत असते। तर विनायकला सुद्धा वाटत असते की खरंच ही जादूगारीनीच आहे आणि मला माझ्या आईपासून ही हिरावण्याचा प्रयत्न करते। तेव्हा मात्र विनायक हा लगेच लांब जाण्याचा प्रयत्न करत असतो आणि इकडे तर सिंधू विचारत असते की विनायक बाळा तुला तुझ्या आईकडे यायचे की तुझ्या ह्या दुसऱ्या आईकडे? आणि मी तुझी खरी आई आहे बाळा, तू प्लीज माझ्यासोबत चल, सावी तुझी वाट बघते, आपण आपले कुटुंब एकत्र करूयात। राघवसुद्धा तेच स्वप्न बघत असतो। दिवस रात्र राघवला तेच स्वप्न पडते की तो सिंधूबरोबर आपल्या दोन्ही मुलाबरोबर खूप असा खुश आहे। तर राघवसुद्धा विचार करत असतो की सध्या मला असे स्वप्न का पडतात? तेव्हा लगेच विनायक हा सिंधूच्या जवळ यायला लागतो। तेव्हा मधुला तर खूप मोठा धक्का बसतो आणि मधु लगेच खाली हात टेकते। तर विनायक येतो आणि सिंधूला बाजूला ढकलून देतो आणि तू माझी आई नाही, तू काहीही सांगते, तू खरंच एक जादूगारीन आहे, आई जे सांगत होती तेच खरे, तू माझ्याजवळ येण्याचा प्रयत्न करू नको। म्हणून विनायकला खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि विनायक खूप रडत असतो। तर लगेच तो म्हणत असतो की आजपासून मी तुला छोटी आईसुद्धा म्हणणार नाही। तेव्हा विनायक तेथून रडतच निघून जातो। तर सिंधूची अवस्था अशी झालेली असते की सिंधू खूप रडत असते। मधु ही विनायकला घेऊन जाते तर विनायक खूप रडत असतो। राघव हा सिंधूला जरसा धरतो आणि सिंधू प्लीज रडू नको, तू प्लीज विनायकला समजून घे, तो अजून लहान आहे, मी त्याला हे सत्य सांगणारच आहे की त्याची खरी आई कोण आहे। राघवसुद्धा विनायकला सांगण्याचा प्रयत्न करत असतो की अरे बाळा तुझी खरंच आई ही सिंधू आंटी आहे, पण विनायक काही ऐकून घ्यायला तयारच नसतो। त्यानंतर जेव्हा सिंधू ही विनायकला भेटल्यापासून त्याच याच्यामध्ये असते तर सिंधू खूप रडत असते। तर तिथे सावी आलेली असते। सावी विचारते की तुम्ही सर्वजण का रडतात, काय झाले? तेव्हा राघव म्हणतो की बाळा तुला एक गोष्ट सांगतो मी, तू आईला समजाव, तिला एक प्रेमाने मिठी मार आणि तिला घरी गेल्यानंतर तू तिची काळजी घ्यायची असे मला प्रॉमिस कर। सावी म्हणते की हो बाबा, मी नक्की सर्व काही करेल। म्हणून सावी आणि सिंधूला घरी आणून सोडतो राघव।
तर लगेच घरी आल्यानंतर राघव इकडे विनायकला सुद्धा ते खूप मोठा असा धक्का बसलेला असतो, त्याला ताप भरलेला असतो आणि घरी आल्यानंतर तो राजश्री आणि मोठ्या काकूच्या मिठीत येऊन खूपच रडतो. ते मात्र कुणालाच काही समजत नाही की विनायक का रडतो. तेव्हा विनायक हा काकू आणि राजश्रीला सांगत असतो की ती बॅड आंटी आली होती आणि तिने मला तुमच्या सर्वांपासून हिसकवण्याचा प्रयत्न केला. तुम्ही माझी फॅमिली आहात आणि मी तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही. तेव्हा काकू आणि राजश्री विनायकला समजावतात. त्यानंतर इकडे सिंधूची अवस्था तर फार वाईट झालेली असते आणि ती त्याच धक्क्यात ही गेलेली असते की विनायक तिच्या सोबत आहे. तिच्या घरी आला. सावीचा जो टेडी असतो त्यालाच ती विनायक समजते आणि त्याच्याबरोबरच ती बडबड करत असते. तर सिंधूला विनायकचे वेडच लागलेले असते. तर सिंधू ही सावीचा सुद्धा विचार करत नाही. रात्रंदिवस त्या टेडीबरोबरच गप्पा करत असते की विनायक तू जेवला का, विनायक तू असं स्टडी केला का, असे सर्व काही ती बरचळत असते. तेव्हा मात्र राघवला काही अवस्था बघत नाही. तर राघव घाईने तिकडे जाण्यासाठी निघलेला असतो. तेव्हा मधू म्हणत असते की हो, तुला तर कधी आमची काळजी नाहीच, तुला रात्रंदिवस त्या सिंधूचेच वेड लागलेले आहे. राघव म्हणतो की तुला माहिती आहे का ही अवस्था कुणामुळे झाली विनायकची. तू जर त्यावेळी तेथे आली नसती आणि तू विनायकचे जर असे कान भरले नसते तर सिंधू ही प्रेमाने विनायकला समजावत होती आणि विनायकने तिचे ऐकले सुद्धा असते, पण तू त्यामध्ये विष कालवले. तेव्हा मात्र मधू म्हणत असते की तुला तर कायम सिंधूचेच गुणगान गाण्याची सवय आहे. आजपर्यंत तू त्या सिंधूवरच प्रेम करतो, माझ्याबरोबर फक्त लग्नाचे नाटक केले. आत्तापर्यंत तू माझ्यावर प्रेम कधीच केलेले नाही. त्यामुळे आता तुला त्या सिंधूकडे जायचे असेल तर जाऊ शकतो, पण माझ्या विनायकला काही त्रास देऊ नको. राघव म्हणतो की हो, सिंधूला सुद्धा आत्ता यावेळी माझीच गरज आहे. म्हणून राघव घाईने इकडे यायला निघलेला असतो. तर इकडे सावीला जेवण नसते, खूप भूक लागलेली असते. म्हणून सावी ही गॅस ऑन करते आणि तिला लायटर सापडत नसते. तेव्हा पूर्ण किचनमध्ये हे गॅसचा वास झालेला असतो आणि सावीला त्याचवेळी लायटर सापडते. तर सावी ही लायटर चालू करणार आणि गॅस तर ऑनच असतो. तेवढ्यात त्याचवेळी राघव तेथे येतो आणि राघव लगेच म्हणतो की सावी काय करतेस तू, वास कसला. तेव्हा राघवच्या लक्षात येते आणि राघवचा होणारा खूप मोठा असा अनर्थ टळला जातो. राघव म्हणतो की बाळा, कधीही एकटीने असे करायचे नाही. जर तुला भूक लागली ना तर तू आपल्या बाबाला फोन करायचा, बाबा तुझ्यासाठी जेवण बनवीन. म्हणून राघवने आपल्या हाताने सावीसाठी जेवण बनवलेले असते. त्यानंतर तो सिंधूला इतकी काळजी घेत असतो आणि सिंधू खूप रडत असते. तर सिंधू राघवच्या मिठीत येते आणि राघवला म्हणत असते की प्रत्येक माणूस मी ज्याच्यावर प्रेम करते माझ्यापासून लांब का जात असतो. मी अगोदर तुमच्यावर प्रेम केले, तुम्ही सुद्धा मला सोडून दिले आणि नंतर मी माझ्या विनायकवर आणि मुलावर प्रेम करते, तर विनायकसुद्धा आज मला सोडून गेला. सिंधूची अवस्था खूप बिकट झालेली असते. राघवला मात्र ती अवस्था बघवत नाही. राघवच्या डोळ्यात सुद्धा पाणी आलेले असते आणि सिंधू रात्रंदिवस रडतच असते आणि सिंधू ही राघवच्या मिठीतच झोपी जाते. राघवला वाटते की सिंधू ही जागीच आहे. म्हणून राघव सिंधूला म्हणत असतो की सिंधू, ज्या दिवशी तू मला घर सोडून गेली त्या दिवसापासून मी अजूनपर्यंत तुझ्यावरच प्रेम करतो आणि हे प्रेम मी कधीही तुटणार नाही. तू अजूनसुद्धा माझं प्रेम समजून घेतलेलं नाही. मधूबरोबर जरी मी जबाबदारी म्हणून लग्न केले असले तरी माझ्या मनामध्ये सिंधू तूच आहे. तुझ्याशिवाय तर मी राहू शकत नाही आणि मी तुला सोडून कुठेही कधी जाणार नाही. प्लीज एकटीला समजू नको आणि माझ्या आयुष्यात परत ये. मी आपल्या सुखी संसाराची, सुखी कुटुंबाची खूप अशी स्वप्न बघतो. सिंधू प्लीज मला सुद्धा समजून घे. राघव सुद्धा खूप रडत असतो आणि राघव जेव्हा इकडे सिंधूला बघतो तर सिंधू झोपी गेलेली असते आणि राघवला वाटते की मी अजूनसुद्धा सिंधूवरच प्रेम करतो, पण सिंधू माझे प्रेम कधी समजून घेणार. आणि जेव्हा सिंधू ही जागी होते तेव्हा सावी सांगते की आई, बाबांनी माझी खूप काळजी घेतली आणि तुझीसुद्धा. आणि एक ठिकाणी राघव येऊन खूप रडत असतो आणि त्या चर्चमध्ये आल्यानंतर जे काही ते फादर असतात ते राघवला विचारतात की काय झाले. तेव्हा राघव म्हणत असतो की मला माझ्या मनावरचं जे काही ओझं आहे ते हलकं करायचं. तेव्हा राघव तिथे सर्व त्या फादरसमोर बोलून दाखवतो आणि काकूने हे सर्व बोलणे ऐकलेले असते. तेव्हा राघव म्हणत असतो की मी माझ्या 2 बायकांबरोबर असतो,
पण मी माझ्या जबाबदारी म्हणून ज्या बायकोवर प्रेम केलं की मी जेव्हा एकटा होतो तिने मला साथ दिली, पण मी तिच्यावर अजूनसुद्धा प्रेम केले नाही आणि अजूनसुद्धा मी तिला बायकोचे कोणतेही हक्क दिले नाही. मला माझी जी काही एक्स वाईफ होती तिच्याबरोबरच राहावीशी वाटते आणि तिच्याशिवाय मी जगू शकत नाही. राघवसुद्धा खूप रडत असतो. राघवची ती बिकट अवस्था बघून काकूने हे सर्व ऐकलेले असते आणि काकूने ठरवलेले असते की सिंधू आणि राघव यांना शेवटी एकत्र आणायचे. आत्तापर्यंत मी सिंधूचा खूप राग केला की राघवच्या आयुष्यातून सिंधूला काढायचे, पण आता देवा मी तुला असा नवस करते की जेव्हा 101 नारळ मी तुला चढवील की सिंधूला राघवच्या आयुष्यात मी परतच घेऊन येईन. तेव्हा काकूचे आता हा नवस पूर्ण होणार का? आणि राघवची ती अवस्था बघून काकू ही सिंधूला परत रत्नपारखी कुटुंबात घेऊन कसे येणार? हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.